जय जय रघुवीरा समर्थ. श्रीमता दासबोध. दशक 19. शिकवण नाम. समास तिसरा. करंट लक्षण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. सुचित करुणी अंतःकरण. ऐका करंट लक्षण. हे त्यागिता सदैव लक्षण अंगी बाणे. जय जय रघुवीरा समर्थ. 19 दशक. ह्यातला तिसरा समास करंट लक्षणांच्या रूपानं दिला. बोलले अखंड शिकवण या दशकामध्ये समर्थांनी द्यायला घेतलेली आहे. गेल्या समासामध्ये संसारिक शहाणपण, संसारामध्ये कसे राहावे, संसारामध्ये कसे वागावे, प्रसंगी थोडेची वाचावे, चटक लावूनी सोडावे भल्या मनुष्यासी, मज्जा लसीत बैसो नये, मजा करत बसू नये, बोलले परिश्रम करावे, अत्यंत बोलले नीती धर्माचे आचरण करावे, बाष्कळामध्ये बैसो नये आणि उत्तम गुण प्रगट व्हावे, उत्तम गुणांची संगत धरावी आणि भले पाहून करावे शोधून मित्र. असं सगळं समर्थांनी गेल्या समासामध्ये विवरण निरूपणामध्ये सांगितलं. त्याआधी कर्माचरणाचं लेखन, शुद्ध कर्म कसं लिहावं, हे जीवन म्हणजे हे कोरा कागदच आहे आणि या कोऱ्या कागदावर सद्गुरू कृपेचा श्री जर काढता आला तर ह्या कोऱ्या कागदाचं रूपांतर कशामध्ये होतं तर ग्रंथामध्ये होतं. परंतु ह्या कोऱ्या कागदावर जर अशा वेगवेगळ्या सगळ्या विषयांच्या रेघोट्या ओढत राहिला तर एक दिवस कली आणि काळ या सगळ्या कागदाला असा चुरगाळून असा दूर कुठेतरी कचरा पेटीमध्ये म्हणा किंवा खिडकीच्या बाहेर म्हणा चुरगाळून लावल्याशिवाय राहत नाही. म्हणून आता श्री लिहावा आणि त्यासोबतच इतिश्री करावी. हे म्हणजे काय आहे तर झाले जन्माचे सार्थक. आता हे फार भाग्याचं, फार अत्यंत पुण्याचं, महद कृपेचं हे सगळं लक्षण आहे की त्यासोबतच इतिश्री झाला पाहिजे. शेवटचा दिवस गोड व्हावा. बोलले परीक्षा असते, अभ्यास करायचा असतो. अभ्यास हा केवळ आणि केवळ परीक्षेपुरता जर केला तर कदाचित सगळं गोंधळ होतो आणि धड एक पास होण्यापुरतं म्हणा किंवा थोडेफार बरे मार्क्स मिळतात, परंतु फार उत्तम, फार छान, फार मेरिटमध्ये काही तो येत नाही. ज्याला मेरिटमध्ये यायचं आहे, ज्याला मेरिटमध्ये यायचं आहे, झाले जन्माचे सार्थक, त्याने काय करावं तर त्याने अखंड अभ्यासाची करावा, प्रसंगी थोडेची वाचावे. म्हणजे अखंड सदा सर्वदा योग तुझा घडावा असा अट्टहास त्याचा समर्थांकडे असायला पाहिजे. आणि हा अट्टहास घेऊन बोलले त्या दिशेनं बरा निश्चयो शाश्वताचा करावा. निश्चयो करता आला पाहिजे. निश्चयो करून बोलले म्हणे दास संदेह तो विसरावा. बोलले संदेह सगळा विसरून जायचा की बोलले काय होईल, कसं, काहीच होणार नाही. बोलले मी देवाचा आणि देव माझा, सद्गुरू माझा पाठीराखा. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनी दास पाळू. बोलले तो जो कोणी काहीच करत नाही त्यांच्यासाठी सुद्धा तो दयाळू आहे. तसं विनाकारण किंवा त्याला विनाकारण तो कोणाला त्रास देत नाही आणि त्याला शरण आलेल्याला तो असा एकाकी सोडत नाही. पण आम्ही तर बोलले थोडं का होईना, पण बोलले आम्ही काय कोणाचे खातो तर आम्ही त्या श्रीरामाचे खातो.
आम्ही काय कोणाचे खातो, तो श्रीराम आम्हासी देतो. म्हणून सांगितलं की बाबा रे, अट्टहास बोलले त्याचा असू द्यावा, आणि मग तो अत्यंत कृपा आपल्या सगळ्या भक्तांवर करत असतो. सुचित करुणी अंतःकरण, ऐका करंट लक्षण, हे त्यागिता सदैव लक्षण अंगी बाणे. मग आता उत्तमातली उत्तम भूमिका अंगीकारायची आहे. म्हणून काही आपण मुळातच उत्तम आहोत. मुळातच आतमध्ये भगवंताने अत्यंत सुंदर असं, निर्मळ असं, पवित्र असं अंतःकरण आम्हाला दिलेलं आहे. पण ह्याच्यात काय घुसले? करंट लक्षणं घुसले. मग समर्थ बोलले, आता हे उत्तम व्हायचं म्हणजे काय व्हायचं? तर काहीच नाही. उत्तम व्हायचं म्हणजे ही करंट लक्षणं जी देहाकडे उभी राहिलेली आहेत, ह्या करंट लक्षणांचा त्याग करायचा. आणि ह्या करंट लक्षणांचा त्याग केल्याच्या नंतर बोलले खाली जे निर्मळत्व उरलं, खाली जे शून्यत्व उरलं, ते म्हणजे भगवंतानं दिलेलं जसंच्या तसं ते रूप आहे. हे त्यागिता सदैव लक्षणं अंगी बाणे. करंट लक्षणं गेली रे गेली. बोलले आता हे दगड आहे, दगडामध्ये मूर्ती बनवायची आहे, आणि ही मूर्ती बनवण्यासाठी म्हणून काही वेगळं काही करावं लागत नाही, तर नको असलेला भाग फक्त काय करावा लागतो? छाटून काढावा लागतो. आता हे छाटून कुठे छिन्नी हातोडी घेऊन कुठे कसा दणका द्यायचा हे शिकवावं लागतं. असा उगाच कोणीतरी कुठे कधी असा चित्रकार, मूर्तिकार, शिल्पकार होऊन जात नाही. मग त्यासाठी कोण असावा लागतो? तर सद्गुरू असावा लागतो. म्हणून जावे सद्गुरूसी शरण. सद्गुरू काय करतात? तर बोलले कुठे कसा टोला मारायचा हे 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 सद्गुरूंचं श्रवण केल्याच्या नंतर लक्षात येत असतं. आणि म्हणून सद्गुरूंना शरण गेल्याच्या नंतर काय भूमिका उभी राहते? तर सदैव लक्षण अंगी बाणिते. बोले सद्गुरूंनी काय केलं? तर सदैव लक्षण अंगी बाणून दिली, आणि त्यामुळे देवाचं येणं झालं. आता चुंबकाकडे आकर्षिलं जातं. चुंबक काही दगडाला आकर्षित नाही, चुंबक काही कपड्याला आकर्षित नाही. तसंच आहे. एकदा का सदैव लक्षणं सगळी अंगी बांधली तर एक बोलले सद्गुरू कृपा, ईश्वराची कृपा आपोआप सगळ्या आपल्या पाठीशी सगळी उभी राहत असते. हे त्यागिता सदैव लक्षणं अंगी बाणे. पापाकरिता दरिद्र प्राप्त, दरिद्रे होय पाप संचित, ऐसे ची होत जातं क्षण क्षणा. बोलले काय होतं? पापाकरिता दरिद्र प्राप्त. काहीतरी पाप केलं, काहीतरी अपराध केला, काहीतरी बोलले मनाने सांगितलं म्हणून, काहीतरी मनाला गोड वाटलं म्हणून केलं, आणि त्याच्यामुळे काय घडून आलं? तर पाप घडून आलं. आणि जर पाप देहाकडे उभं राहिलं तर त्याचा परिणाम काय होतो? तर दारिद्र्य प्राप्त होतं. मग दारिद्र्य का आलं? दारिद्र्य का आलं? मी तर असाच आहे, मी तर तशीच आहे, आणि मी तर कधीच असं केलं नाही, मी तर कधीच तसं केलं नाही, तरी माझ्याकडे दारिद्र्य. आता दारिद्र्य अनेक प्रकारचे आहेत. विचारांचं दारिद्र्य आहे, पैशाचं दारिद्र्य आहे, आणखीन बोलले मनुष्याकडे सत्वगुणाचं दारिद्र्य पण असतं, उत्तम गुणांचं दारिद्र्य असतं. मग हे कशामुळे आलं? तर पापामुळे आलं. म्हणून मी काहीच केलं नाही, किंवा माझ्याकडून मी असाच आहे, काहीच नाही बाबा, कुठेतरी पाप घडलं. आता घडलं तर घडलं, त्याच्यात एवढं काही असं रडण्याचं, फार असं काही बिघडण्यासारखं काही आहे का? तर अजिबात नाही. काहीच रडण्यासारखं, काहीच बिघडण्यासारखं नाही. तर बोलले आता तरी ब्राह्मणे शहाणे व्हावे.
का शहाणे व्हावे? समर्थ सांगता म्हणून नाही 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 नाही. पापाकरिता दरिद्र प्राप्त होते. पाप केलं तर दारिद्र्य येईल बाबा. आणि दरिद्र आलं मग आता काय करायचं? काही भेटत नाही, काही खायला नाही. मग तो काय करतो? कोणाचं तरी शेत दिसतं आहे, हिरवगार आहे किंवा फळं लागलेली आहे, भूक लागली, सडकून भूक लागलेली जर असेल तर तो काहीच विचार करत नाही. ना इकडचा विचार ना तिकडचा विचार. तो तडक त्या शेतामध्ये जातो, कोणाला विचारत नाही, कोणी मालक बघत नाही. आणि काय ते फळं असतील म्हणा, ऊस असेल म्हणा, जे असेल ते तोडतो आणि काय करतो तर बोलले खायला लागून जातो. मग कधीतरी कुठून तरी त्या शेताचा मालक त्या ठिकाणी कुठेतरी असतोच असतो म्हणा, किंवा त्याने ठेवलेला रखवालदार असतो. तो असा कुठून तरी कसा तरी येतो आणि रप्प दिशी पाठीवर रपाटा देतो. आणि पाठीवर रपाटा पडल्याच्या नंतर कळतं की हे दारिद्र्य का प्राप्त झालं. पापाकरिता दारिद्र्य प्राप्त. दरिद्र्य होय पाप संचिता. पैसे नाही म्हणून चोरी करायची, चोरी केली म्हणून पुन्हा शिक्षा, मग शिक्षा आता काम नाही, रोजगार बुडाला म्हणून पुन्हा चोरी करायची. ऐसेची हे होत जात क्षण क्षणा. आणि असं हे वारंवार वारंवार घडत जातं. या दुष्टचक्रामध्ये मनुष्य अडकत जातो. म्हणून एकदा नाही, दोनदा नाही, कधीच नाही, थोडं थोडं देखील पाप करू नये. असा दुर्हून रामराम करावा, दुर्हून नमस्कार करावा. कितीही ऑफर्स आल्या, कितीही ऑपॉर्च्युनिटी आल्या, कशाच्या? बोलले पाप करण्याच्या, घोटाळा करण्याच्या, भ्रष्टाचार करण्याच्या, आणखीन काही दुसरा गैरव्यवहार करण्याच्या. पण काय करावं, काय करावं? विंचू सर्प विखार, त्यासी माझा नमस्कार दुर्हून या. त्यांना हात लावू नये, त्यांना दुरूनच रामराम करावा आणि सांगावं आम्ही जातो आमच्या गावा, हे आमचं काम नाही, आमचा दुरुनी रामराम घ्यावा. म्हणून ऐसेची होत जात. पण एकदा का जो का अडकला त्याला सुटका नसते. व्यसन जर का लागलं, बोला ॲडिक्शन जर का लागलं तर त्याला सुटका नसते. मग बोलले ते सगळे हात पाय डोकं काम करत नाही. पण अशावरही उपाय आहे. सांगावं, सद्गुरूंना सांगावं, सद्गुरूंपुढे मांडावं, सद्गुरूंना आठवण्याचा थोडं का होईना प्रयत्न करावा. तशा सगळ्या प्रिमायसेसपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करावा. आणि मग काय करावं तर बोलले ऐकोनी त्यागाची करणे. मग आता त्यासाठी ऐकावं लागेल. काय ऐकावं लागेल तर बोलले जे काय सद्गुरू आता सांगत आहेत, जी करंट लक्षणं आपल्याला सद्गुरू दाखवून देत आहेत, ती करंट लक्षणं सगळे ऐकायची आणि त्यांचा त्याग करायचा. पुढची ओळ दाखवली, या कारणे करंट लक्षणे ऐकोनी त्यागाची करणे, म्हणजे काही एक बाणे सदैव लक्षणा. बोलले समर्थ, आता समर्थ पण जाणकारच आहेत, समर्थ जाणते आहेत. समर्थांनी असं काही म्हटलेलं नाही की बाबा रे डायरेक्ट देवच होशील. पण समर्थ बोलले काहीतरी, अरे काहीतरी थोडंफार उणीव राहते, काहीतरी थोडंफार चूक होते. असं 100पैकी 100 गुण काही मिळत नाही, 2, 4, 5 गुण कमी मिळतात. पण ते कमी मिळाले म्हणून काही राहून जात नाही. कुठे ना कुठे चांगलं करिअर तो विद्यार्थी घडवून आणत असतो, 90, 95, 85. आणि मग बोलले म्हणून हे बोलले काहीच न केल्यापेक्षा
काहीतरी केलेलं निश्चितपणे चांगलं आहे. काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं निश्चितपणे चांगलं आहे. म्हणून सत्याचीच कास धरावी, सत्याचीच आस धरावी, सत्याचाच मार्ग निवडावा, हे मात्र निश्चित आहे. याच्यामध्ये कदापि फेरफार आणि अफरातफर करण्याचा प्रयत्न करू नये. कारण हे असं असेल तर काही ना काही बोलले काय होतं तर म्हणजे काही एक बाणे सदैव लक्षण, काही एक सदैव लक्षण त्या ठिकाणी उभेच राहतात. करंट्यास आळस आवडे, यत्न कदापि नावडे, त्याची वासना वावडे अधर्मी सदा. आता करंट लक्षण सगळ्यात आधी काय दाखवलं तर करंट्यास आळस आवडे, म्हणजे आळस असतो. आज करू, उद्या करू, परवा करू, नंतर करू, त्याच्यानंतर करू. आणि याच्यामुळे काय होतं मग बोलले कामं सगळे अपूर्ण राहतात. मग सगळेजण बोलतात. मग काय, मग आणखीन त्यांच्याशी भांडण होतं. म्हणजे काय सदान कदा मग ह्याला दोष देणे, त्याला दोष देणे. पण त्याला कळत नाही की हे सगळं उपाध्या, हे सगळं कशामुळे उभं राहिलं तर आळसामुळे उभं राहिलं. मग आळसाला आवडू द्यायचं नाही. बोलले आवड कशाची पाहिजे तर यत्न आवडे, यत्न पाहिजे. बोलले प्रयत्न पाहिजे की हे करीन, असं करीन, तसं करीन, अखंड. बोलले जे नवनवीन सगळ्या गोष्टी, नवनवीन सगळं आमची सगळी रोजची कामे वेळेच्या आधी कशी पूर्ण होतील, सगळ्याच्या आधी कशी पूर्ण होतील हे बघितलं पाहिजे. बोलले करून तर करायचंच असतं, उद्या तर करायचंच आहे, परवा तर करायचंच आहे. मग का म्हणून आज करू नये आणि निवांत राहू नये. नंतर वेळेवर सगळी धावपळ करण्यापेक्षा कल करे सो आज कर आणि आज करे सो अब. म्हणून त्याची वासना वावडे अधर्मी सदा. परंतु इथे या ठिकाणी एक गोम आहे. त्याला कामं, त्याला रोज, त्याला हे सगळं भानावर तो नसतो की काम करू दे किंवा हे काम माझं पूर्ण झालं पाहिजे किंवा मला हे असं मिळवायचं आहे, मला तसं करायचं. हे सगळं कोणाला असतं ज्याचं जो भानावर असतं. पण ह्याला काय करायचं असतं तर ते समर्थांनी या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्याची वासना आळस म्हणजे तो आळशी नाही, तर तो काय आहे, तो वासनामध्ये विळास करणारा आहे. आळस म्हणजे तो मनुष्य लोळत पडतो वगैरे वगैरे. त्याच्या काहीतरी वासना असतात. त्या वासनांच्या अवतीभोवती तो सतत डोक्यात तोच विचार असतो म्हणा किंवा सगळं त्याच्यामध्ये ते गप्पा किंवा तशा ते सगळ्या गोष्टी बघत राहणं हे त्याला आवडतं. म्हणून तो जे करायला पाहिजे ते करत नाही. पण तो काही ना काही एका वेळेला कुठे ना कुठे काहीतरी करतच असतो. असा रिकामा आहे आणि असा शांत डोळे लावून बसलेला आहे म्हणजे काहीतरी ध्यान करतो आहे असं नाही होत. बोलले समर्थ काय म्हणाले, वासना कुठेतरी त्याची वावडे. आता वावरणं म्हणण्यापेक्षा समर्थांनी या ठिकाणी वावडे शब्द वापरला. वावडे म्हणजे उडे, विवरता वावरता उडे. बोलले ती अशी उडत राहते आणि ती काही अशी फार थोडकी उडत नाही, फार कुठे ती सगळी उडत असते. याची वासना आवडे अधर्मी सदा. आणि म्हणून अशी वासना उडवण्यातच त्याचा वेळ जातो, कल्पना करण्यातच त्याचा वेळ जातो.
समर्थ बोलले आता इथे गोष्ट ही फोकसची आहे, तर नको त्या सगळ्या गोष्टींमध्ये चित्त लावलं आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा बोलले काहीतरी कामाच्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष दिलं आणि त्याच्यामध्ये जर वेळ घालवला तर बोलले निश्चितपणे एक आनंद, एक सगळं भव्य दिव्य सगळं आयुष्य झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यास आळस आवडे, यत्न कदापि नावडे, त्याची वासना वावडे अधर्मी सदा. सदा भ्रमिष्ट निदसुरा, भ्रमिष्ट निदसुरा. बोलले असं नको ते सगळं पिंडाकडे, नको ते सगळं चित्ताकडे सगळं घेऊन बसला म्हणजे मग काय झाला, सदा भ्रमिष्ट निदसुरा. भ्रमिष्टमध्ये निदसुरा असं आज जणू काही अर्धवट सगळा झोपलेला आहे. उगेच बोले सैरा वैरा, कोणी एकाच्या अंतःकरणा अंतरा मानेची ना. आणि मग नको तिथे सगळं चित्त लावून बसला आणि जिथे लावायला पाहिजे ते सगळं काम झालं नाही. आणि मग ते जसं आधी समर्थांनी सांगितलं की वाद उभा राहिला, वाद उभा राहिला, भांडण उभं राहिलं, तंटा उभा राहिला. आणि मग काय करायला लागला तर उगेची बोले सैरा वैरा, कोणी एकाच्या अंतरा मानेची ना. आता हे म्हणजे कसं झालं, अभिमाने उठे मत्सर, मत्सर ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे वळे. बोलले हे सगळं निव्वळ आणि निव्वळ एक उत्तम क्रियाच्या ऐवजी अनुचित सगळ्या गोष्टी पिंडाकडे स्थान दिल्यामुळे हे सगळं घडून आलं. कोणी एकाच्या अंतरा मानेची ना. लेहो नेने वाचू नेने, सौदा सूत घेऊ नेने, हिशेब कितेब राखो नेने धारणा नाही. मग आता अर्थातच लेहो नेने वाचू नेने, बोलले लिहायला आवडत नाही, वाचायला आवडत नाही. सौदा सूत घेऊ नेने, बोलले म्हणजे काय, सौदासूत म्हणजे काय की काहीतरी निश्चय, काहीतरी ठाम भूमिका आणि हिशेब कितेब राखो नेने धारणा नाही. हिशेब नाही, किताब नाही, वेळेचा अपव्यय, पैशाचा अपव्यय, सदान कदा सदान कदा सदान कदा. म्हणजे कुठे काय कसं दिवस सगळे चालले आहेत हे त्याला कळतच नाही, लक्षच त्याचं नाही. म्हणून बोलले सदान कदा तो कशामध्ये आहे तर आळसामध्ये आहे. बोलले लिहायला शिकलं पाहिजे, हिशेब तपासला पाहिजे, दिवसभराची भूमिका आपली मांडून ठेवली पाहिजे. लेहो नेने वाचू नेने. आणि बोलले हिशेब कितेब राखो नेने, संध्याकाळी विचार केला पाहिजे, अकाउंट तपासलं पाहिजे, हिशेब लागतोय की नाही, की हिशोबामध्ये काय गल्लत झाली, काय करायला पाहिजे होतं, एक लक्षात ठेवायचं. काही झालं ना, जे समर्थांनी आधी दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलं की बाबा रे पापाकरिता दरिद्र प्राप्त आणि दरिद्रे होय पाप संचित, हे अटळ आहे. त्याच्यामुळे पापाच्या भानगडीत पडायचंच नाही. दारिद्र्य पाहिजे असलं तर पापाच्या भानगडीत पडायचं, नाही तर पापाला दुरून नमस्कार करायचा आहे, पक्क लक्षात ठेवायचं. आणि जर पाप करत असाल तर दारिद्र्य निश्चित येईल, ह्यात शंका नाही. म्हणून हिशेब कितेब राखो, हिशेब कितेब ठेवायचा, सगळा सार असार सगळा विचार सगळा ठेवायचा. हारवी सांडी पाडी फोडी, बोलले त्याची सगळी त्याची बाराखडी डीची सगळी. आणि बोलले जो यत्नवादी आहे, जो विवेकी आहे, तो त्याची बाराखडी कशी असते, देई घेई जाई येई, याची बाराखडी कशी असते.
हारवी सांडी पाडी फोडी, म्हणजे अर्थातच बोले सगळ्या नकारात्मक सगळ्या भूमिका, हा करंट हे सगळं घेऊन बसणं आणि नको त्यांची सगळी संगत आवडणं, विसरे चुके नाना खोडी, वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी विसरतं का माणूस? कारण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. एका ठिकाणी चित्त लावलेलं नाही. नेमकं काम करायला बसला तर याचं चित्त वेगळ्याच ठिकाणी बोलतो. चहा पाहिजे, चहा प्यायला बसला तर हा चहा पिता पिता कामाचा विचार करतो. मग चहा पिऊन होतो आणि मग लक्षात येतं की चहा पिला पण चहाने पाहिजे तसं समाधान झालं नाही. आता हे उदाहरण आहे. पण काम करता करता पूर्ण वेळ कामामध्ये, चहा पिता पिता पूर्ण लक्ष चहाकडे जर दिलं असतं तर दोन्ही ठिकाणी आनंद मिळाला असता, समाधान मिळालं असतं आणि दोन्ही गोष्टी अत्यंत सुंदर पद्धतीने पूर्ण झाल्या असत्या. आता झालं असं की काम एक करतो आहे, चित्त विचार वेगळा करतो आहे. याच्यामुळे काय होतं तर एकही क्रिया धड होत नाही, त्या कामाचा आनंद मिळत नाही. म्हणून एका वेळी एकाच ठिकाणी सगळं लक्ष केंद्रित करून, किंवा इतर किमान श्वासाकडे, निदान भगवंताकडे तरी लक्ष केंद्रित करून म्हणजे आम्ही आमचं कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि भल्याचे संगतीची गोडी कदापि नाही. आणि संगतीची गोडी ही भल्याचे संगतीची आवडी कदापि नाही. भल्याची संगती धरली तर भलंच होणार आहे, एवढं साधी गोष्ट आहे. आणि वाईटाची संगत धरली तर वाईटच होणार आहे. साठ गडी मिळविले कुकर्मी मित्र केले, खटनट एकवटिले चोरटे पापी. म्हणजे भल्याची संगती सोडून मग संगत कोणाची धरली? चाट गडी मिळवली. चाट चाट म्हणजे सदानकदा सगळे विषय चाटत राहणे, विषयांचं सगळं चरवण करत राहणे, त्याला आपल्याकडे चावळत राहणे असं बोललं जातं. कुकर्मी मित्र केले, गोड वाटतं कुकर्म सगळे ऐकायला, बोलायला, करायला. पण पापाकरिता दरिद्र प्राप्त हे मात्र तो विसरलेला असतो. खट नट सगळे कलाकार सगळे एकवटिले, चोरटे पापी म्हणजे हे असे सगळे खट नट हे सगळे एकत्र केले आणि बोलले काय केलं तर बोलले त्यांचा मेळ जमला आणि मग शेवटी नको नको तशा सगळ्या कुटकारस्थानं सगळं तो करत बसला. ज्यासी त्यासी कळकटा. आता कोणाशीच याने सगळं आनंद साजरा केलेला नाही. प्रत्येकाला उभारला, प्रत्येकाला त्रास दिला, प्रत्येकाला उन्हत बोलत बसला. ज्यासी त्यासी कळकटा. मग कोण याच्या कामात येईल? समर्थांनी गेल्या समासामध्ये फार सुंदर दाखवलं. म्हणाले जगामध्ये जगमित्र जिव्हेपासी आहे सूत्र. जगामध्ये जगमित्र. जगमित्र कोणी असला ना, एखाद्याचे सगळे मित्र आहे. याचा अर्थ काय? जिव्हेपाशी, जिव्हा त्याची गोड आहे.
बोलले कोणी कसं बोलते, आपल्याला मात्र गोड बोललं पाहिजे. भले एखादं काम करो अथवा न करो, आपण मात्र गोड बोललो पाहिजे. ज्यासी त्यासी कळकटा, स्वये सदाचा चोरटा परघातकी. प्रत्येकाला असं उभरत बसलो तर आपल्या कोण कामात येईल. कधीच कोणाला उभरू नये. आपलं त्याने आपलं वाईट केलेलं असलं तरी उभरू नये, तरी त्याला काही म्हणू नये. परघातकी धाटा मोठा वाटा पाडी. इतरांचा घात करणं हे फार करंट लक्षण आहे. चोरटेपणा हे करंट लक्षण आहे. आणि म्हणून ही सगळी लक्षणं एक दिवस मनुष्याला हानीकडे घेऊन जात असतात. दीर्घ सूचना सुचेचिना, न्याय नीती हे रुचेना, पर अभिलाषी वासना निरंतर. आता दीर्घ सूचना दर आठवड्याला, दर श्रवणाला सद्गुरू आम्हाला देत असतात. पण सुचेचिना, सुचेल कसं बोलले, कारण तेवढं सामर्थ्य नाही, तेवढी शक्ती नाही. भांडं कसं आहे, भांडं जुनं झालेलं आहे, त्याला खूप सारे छिद्र पाडलेले आहेत. बोलले त्याला काहीतरी लावावं लागेल, त्याला काहीतरी बोलले ते जर भांडं मातीचं असेल तर त्याला काहीतरी सिमेंट वगैरे लावावं लागेल. तेच जर भांडं काही स्टीलचं वगैरे जर असेल तर त्याला गॅस वेल्डिंग करावी लागेल. आणि मग काय होईल, त्याचे ते छिद्र बुजले जातील आणि मग सुचेचिना असं होणार नाही. म्हणून आता हे गॅस वेल्डिंग, माती लावणे, सिमेंट लावणे म्हणजे काय आहे. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जेव्हा केव्हा बोलले हे सगळे छिद्र बुजत राहायचे. हे छिद्र काही कमी नाही. म्हणजे भांड्याचं नाव संपण्यावर आलेलं असं आपलं हे भांडं, याला एवढे छिद्र, एवढे सगळे डॅमेज झालेले. पण ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय बोलले हे काय होतं, हे भांडं जे आहे ना, मग हे भांडं अतिशय टणक टणटण सगळीकडे वाजत जातं. म्हणजे एकच आहे, भांडं पक्कं झालं पाहिजे. भांडं करण्यासाठी बोलले मंत्र सद्गुरूंनी दिलेला आहे, त्याचा मंत्र जास्तीत जास्त सद्गुरू नामस्मरण झालं पाहिजे. मग भांडं टणटण वाजतं, कुठेही वाजतं. आणि सद्गुरू त्या भांड्याला सहजासहजी फुटू देत नाही. आणि काय दाखवलं तर बोलले न्याय नीती हे रुचेना. न्याय नीती हे बोलले कदापि सोडू नाही. तेवढ्यापुरतं प्रसंग, तेवढ्यापुरतं सगळं बोलले वेळ येते, एखाद्या वेळेस संताप येतो, पण नंतर थोड्या वेळानं थोडं भान आल्यानंतर आपण न्यायानं नीतीनंच वागलं पाहिजे. रागा संतापात एवढं तेवढं सगळं होऊन जातं. पर अभिलाषी वासना निरंतर. वासना ही काय केली पाहिजे तर बोलले इतर सगळ्या ठिकाणी वासना ठेवू नये. आपल्याला समर्थांनी सगळं घरी दिलेलं आहे, सगळं छान आहे, सगळं सुंदर आहे, त्याचा काही त्रास पण होत नाही, ॲसिडिटी होत नाही, डायबिटीज होत नाही, BP वाढत नाही, आणखीन लठ्ठपणा येत नाही. आणि बाहेरचं खाल्ल्यानं हे सगळं होतं. तुझे आहे, तुझं पाशी सगळं दिलेलं आहे, पण काय झालं, भ्रमिष्ट आणि निदसुरा. आपण काय झालो, भ्रमामध्ये आहोत की हे बाहेरचं खूप छान आहे, बाहेरचं खूप चांगलं आहे. आणि निदसुरा म्हणजे अर्धवट आहोत, भानावर नाहीच. कारण श्रवण नाही, उपासना नाही, नामस्मरण नाही. आधी समर्थ काय बोलले, बाबा रे सुचेची नाही, हे निदसुरा असल्यामुळे आता जो अर्धवट झोपेत आहे त्याला काही कळतं का, त्याला काही असं बोलले
जाणवतं का त्याला? नाही. तो काय बोलतो त्याचं त्याला कळत नाही. समर्थ म्हणाले, बाबा रे, जागा हो. जागा झाल्याच्या नंतर काय होणार आहे तर बोलले हे सगळं मग न्याय कळेल, नीती कळेल. आळसे शरीर पाळिले परंतु पोटे वीन गेले, सुडके मिळेनासे झाले पांघराया. आळसानं सगळं शरीर पाळलं परंतु पोटे वीन गेले. पण नुसता आळस करत बसला पण खावया अन्न मिळेना, खायला काही मिळणार नाही आणि पोटे वीन गेले. त्याला काही अर्थ नाही. बोलले अवस्था हीन दिन वाईट होणारी असते, म्हणून बोलले आळस कदापि ठेवू नये. विशेषतः श्रवणाचा, विशेषतः उपासनेचा, विशेषतः परमार्थाचा. बाकी सगळे ठिकाणी एखाद दुसरा आळस झालाच चालेल, हा आळस करू नये. कारण ही एक गोष्ट आहे की हे अख्खा दिवस आमचा सोहळ्याचा, अख्खा दिवस आमचा सुंदर बनवत असते. नवे नवे आमचं अख्खं आयुष्य सुंदर बनवून टाकत असते. अखंड आळसे परंतु पोटे वीन गेले, सुडके मिळेनासे झाले. फाटकं तुकडं देखील वेळेवर मिळत नाही. आळसे शरीर पाळी अखंड कुसी कांडोळी, निद्रेचे पाडी सुकाळी आपणासी. अखंड शरीरानं जर आळस जर पाळला तर अखंड कुसी कांडोळी. बोलते नुसतं की कूस बदलवत असतो. निद्रेचे पाडी सुकाळी आपणासी. अखंड निद्रा, सदैव सदानकदा सदानकदा निद्रा. हे असे लोक काय करतात तर पाळत असतात, स्वतःकडे उभी करत असतात. जनासी मित्री करीना, कठीण शब्दे बोलेना, मूर्खपणे आवरेना कोणी एकासी. कठीण शब्द बोलेना ना. आणखी करंट लक्षणाचे हे सगळ्यात मोठं करंट लक्षण आहे. कोणाशी मैत्री न करणं, कठीण शब्द बोलेना ना. म्हणजे कठीण शब्द बोलायचे नाही. हे आमच्यासाठी फार सुंदर आहे, फार महत्त्वाचं आहे. कठीण शब्द आम्ही सगळं करतो, एखाद दुसरा कठीण शब्द बोलतो आणि त्याच्यामुळे काय होतं, समोरचा व्यक्ती ते मनात धरून बसतो. आमचं सगळं केलेलं सगळं काय होतं, वाया जातं. बोलले आळसे शरीर पाळी अखंड कुसी कांडोळी, निद्रेचे पाडी सुकाळी आपणासी. जनासी मित्री करीना, कठीण शब्द बोलेना ना, मूर्खपणे आवरेना कोणी एकासी. म्हणजे मूर्खासारखं बडबडत राहायचं, कोणालाही काही बोलायचं, हे करंट लक्षण आहे. हे आपलाच घात आपण करून घेणं आहे. पवित्र लोकांमध्ये भिडावे, ओंगळामध्ये निशंक धावे, सदा मनापासून भावे जननिंद्य क्रिया. म्हणजे पवित्र लोकांमध्ये भिडावे, त्यांच्याशी वाद घालायचे, त्यांच्यामध्ये थांबायचं नाही. आणि काय करायचं, बोलले ओंगळामध्ये जे असे ओंगळ आहेत, घाणेरडे लोक आहेत, त्यांच्यामध्ये निशंक धावायचं, त्याच्यामध्ये बिनधास्त फिरायचं, बिनधास्त राहायचं. सदा मनापासून भावे जननिंद्य क्रिया. आणि सदानकदा सगळं कुकर्माची सगळी क्रिया करत राहणे, हे देखील काय आहे तर करंट लक्षण आहे. आणखीन काय दाखवलं, तेथे कैचा परोपकार. मग आता असा हा सगळा मनुष्य अत्यंत सगळ्या अवगुणांनी सगळा भरलेला. बोलले तेथे कैचा परोपकार. तो स्वतः इतरांचं सगळं नुकसान, इतरांचं सगळं उनं काढायला सगळा बसलेला आहे. आणि तो कसं काय इतरांवर सगळा परोपकार करणार.
तेथे कैचा परोपकार, केला बहुतांचा संहार, पापी अनर्थी अपस्मार, सर्व अबद्धी. पापी अनर्थी अपस्मार, बहुतांचा संहार असे लोक करण्यावर टपलेले असतात. पापी अनर्थी अपस्मार, तिला किती विशेषण समर्थांनी दिले. सर्व अबुद्धी, सर्व काही बुद्धीचा वापर, विवेकाचा वापर न केल्याचा परिणाम आहे. शब्द सांभाळून बोलेना, म्हणून काय होतं, शब्द सांभाळून बोलेना. शब्द सांभाळून बोलायचा नाही. आणि मग जिथून शब्द निघाला ते श्रीमुखात बसली, श्रीमुख काय होते, लाल होते. आवरिता आवरेना, कोणाकडून आवरल्या जात नाही. काही चांगले लोक सांगायला येतात, पण हा काही ऐकत नाही. हे करंट लक्षण आहे. सुज्ञ लोक, शहाणे लोक सांगतात ते विवेकानं तपासून बघितलं पाहिजे आणि त्याचा स्वीकार केला पाहिजे. परंतु सगळेच लोक सुज्ञ भेटतील असंही नाही. कधी कधी आपण जे करतो तेच चांगलं असतं, इतर जे सांगतात ते त्याच्यामध्ये त्यांचा बऱ्याच वेळा काय असतो, स्वार्थ असतो. म्हणून ऐकावे जनाचे, करावे मनाचे, हे समर्थांनी आपल्याला कधीच सांगून ठेवलेलं आहे. शब्द सांभाळून वापरला पाहिजे. आवरिता आवरेना, कंट्रोल पाहिजे सगळं, पण स्वतःला आवरलं पाहिजे. कोणी एकासी मानेना, बोलणे त्याचे. आपलं बोलणं लोकांनी ऐकलं पाहिजे. करंट लक्षणं जर असतील तर कोण आपलं बोलणं ऐकणार आहे. उत्तम गुण आपण प्रकटले पाहिजे. आणि बोलले उत्तम गुणांची कास धरली पाहिजे तर लोक ऐकतील. कोणी एकास विश्वास नाही, कोणी एकासे सख्य नाही, विद्या वैभव काहीच नाही, उगाची ताठा. कोणालाच आपल्यावर विश्वास नाही, कोणाशीच आपलं सख्य नाही, विद्या नाही, वैभव नाही, उगाच ताठ सगळं बसायचं. विद्या वैभव काहीच नाही, उगाच ताठा. म्हणजे सगळं असं ताठ सगळं राहायचं, याला काही अर्थ नाही. हे करंटपणाची लक्षण आहे. कोणा एकाचा आपल्यावर विश्वास बसला पाहिजे म्हणून आपण सत्य, बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला, तथ्यानुसार आपण वागलं पाहिजे. कोणी एकाशी सख्य नाही, विश्वासच नाही आपल्याकडे, प्रामाणिकपणाच नाही, कोण आपल्याशी सख्य करणार आहे. विद्या वैभव काहीच नाही, उगाची ताठा. विद्या वैभव मग येतच नाही. प्रामाणिक जे खूप असे जे विद्या वैभववान लोक असतात, बोलले ते त्यांच्या प्रामाणिकपणामुळे, नीतिमत्तेमुळे, परोपकारी वृत्तीमुळे, इतरांची मदत करण्याच्या सगळ्या वृत्तीमुळे, बोलले ते ह्या पदाला पोहोचलेले असतात. किंबहुना हे त्यांच्या कर्माचं फळ असतं. ज्या अर्थी दरिद्रे होय पाप संचित, किंवा पापाकरिता दरिद्र प्राप्त, त्या अर्थी पुण्याकरिता सुख प्राप्त, पुण्याकरिता वैभव प्राप्त होत असतं. अधिकाधिक पुण्य का करावं, अधिकाधिक इतरांचं कल्याण का करावं, अधिकाधिक परोपकार का करावा, तर बोलले पुण्याकरिता सुख प्राप्त, पुण्याकरता आनंद प्राप्त, पुण्याकरता आयुष्याचं कल्याण आपलंच आपण करून घेत असतो.
राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, ऐसी हे विवेकाची उत्तरे, ऐकणार नाही. साधं सोपं सरळ सूत्र समर्थांनी या ठिकाणी आपणाला लावून दिलं. काय सूत्र लावून दिलं? म्हणाले, बाबा रे, राखावी बहुतांची अंतरे, सगळ्यांची अंतरे राखायची, मन ठेवायचं सगळ्यांचं. भाग्य येते तदनंतरे, बोलले भाग्य येते तदनंतरे, त्याच्यासोबत आपलं भाग्य येत असतं. ऐसी हे विवेकाची उत्तरे, ऐकणार नाही. बोलले विवेकाची उत्तरं आपण त्या ठिकाणी ऐकणार नाही. हे करंट ऐकत नाही. आता आपल्याकडे जर सत्वगुण असेल, आपल्याकडे जर उत्तम गुण असेल, तर आपण ते ऐकू, पण करंट ऐकणार नाही. स्वये आपणास कळेना, शिकवले तेही ऐकेना, तयासी उपाय नाना काय करीते. आता एकतर त्याला धड समजत नाही, बरं शिकविले ते ऐकेना, म्हणजे शिकवलं ते देखील ऐकत नाही. आता याला काय करायचं, हा प्रश्न समर्थ विचारतात. म्हणजे तेवढं बुद्धी विवेक ग्रहण करूच शकत नाही, कारण बुद्धीकडे मळ बसलेला आहे. बुद्धीकडे सगळा कचरा सगळा साचलेला आहे. मग त्या बुद्धीमध्ये हे चांगलं येण्यासाठी जागाच नाही. मग समर्थ बोलले, हे महाकरंटपणाचं लक्षण आहे. याच्यावर काय करायचं, याच्यावर काही करून उपयोग नाही. कल्पना करी उदंड काही, प्राप्तव्य तो काहीच नाही. अखंड पडिला संदेही अनुमानाचे. नुसता कल्पना करतोय, हे असं करू तसं करू, हे करू ते करू, पण प्राप्त काही झालं नाही. मग बोलले याचा काही उपयोग नाही. अखंड पडिला संदेही अनुमानाचे. बोलले अखंड आपण त्या ठिकाणी जर विवेकाची भूमिका नसेल, तर अखंड संदेहाची, चिंतेची, आशंकेचीच भूमिका देहाकडे उभी राहते. पुण्यमार्ग सांडिला म्हणे, पाप झडावे काशाने, निश्चय नाही अनुमाने, नाश केला. तर खरं तर सगळ्यात मोठं करंट पण असं आहे की पुण्याचा मार्गच सोडून देणे हा सगळ्यात मोठा करंटपणा आहे. आता बाकी सगळे करंटपणा केले तरी चालतात, पण हा पुण्याचा मार्ग जर असेल तर त्या करंटपणांवर म्हणा किंवा आयुष्यात काही ना काहीतरी एक आशेचा किरण असतो, काहीतरी सुखाची सगळ्या झुळूक येऊ शकते. पण पुण्याचा मार्ग सांडून दिला, मग पुण्याचा मार्ग सांडून दिल्याच्या नंतर खाली काय उरलं, तर अख्खं करंटपण. आणि त्याचा परिणाम काय होणार आहे, तर फक्त आणि फक्त दारिद्र्यामध्ये होणार आहे. म्हणून सगळं काही करावं, पण पुण्यमार्ग सोडू नये, उपासना सोडू नये. काहीतरी चांगलं एखादं आपलं त्या ठिकाणी कृत्य असेल, कर्म असेल, जे आपण पूर्वापार करत आलेलं असू, ज्याच्यामुळे आपल्याला पुण्य मिळतं आहे, ते कदापि सोडू नये. काही एक पुरते कळेना, सभेमध्ये बोलो राहेना, बाष्कळ लबाड ऐसे जना कळो आले. तर सभेमध्ये बोलायचं म्हटलं की सगळी माहिती पाहिजे, तर बोललेलं कसं दिसतं, चांगलं दिसतं. परंतु बाष्कळ लबाड ऐसे जना कळो आले, पण बाष्कळ लबाड
अशी आपली स्वतःची इमेज त्या ठिकाणी करून घेऊ नये. खरोखर माहिती असेल, खरोखर संपूर्ण जाणीव आपल्याकडे असेल तरच आपण सगळीकडे बोललं पाहिजे. आणि असं सदानकदा काही बोलणं म्हणजे हे करंटपणच आहे. झिजल्या वाचुनी कीर्ती कैची, मान्यता नव्हे की फुकाची, जिकडे तिकडे होते चिची अवलक्षणे. झिजल्याशिवाय कीर्ती प्राप्त होऊ शकत नाही. आधी कष्ट करावे लागतील. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. कष्ट करावे लागतील. आणि मान्यता नव्हे की फुकाची, फुकट असं काहीच भेटत नाही. कष्ट करावे लागतात, त्रास सहन करावा लागतो. जिकडे तिकडे होते चिची अवलक्षणे. भल्याची संगती धरीना, आपणासी शहाणे करीना, तो आपला आपण वैरी जाना, स्वहित नेने. भल्याची संगत बोलले धरीना. उत्तमाची संगत धरावी, न धरणे हे करंटपण आहे. आपणासी शहाणे करीना, आपण स्वतःला शहाणे करत राहणं, स्वतःला शिकत अपडेट करत राहणं, हे बोलले चांगलं लक्षण आहे. आणि जो असं करत नाही तो स्वतःचा वैरी आहे. लोकांसी बरे करावे ते उसीने सवेची घ्यावे, ऐसे जयाच्या जीवे जाणी जेना. एक करंटे लोक काय करतात, इतरांचं बरं व्हावं म्हणून कधीच प्रयत्न करत नाही. परंतु सज्जन किंवा विवेकी पुरुष काय करतो, लोकांशी बरे करावे ते उसीने सवेची घ्यावे. लोकांना बरं केलं तर आपल्याला पण निश्चितपणे बरं होणार, हे 100% त्याला माहिती असतं. आणि तो हा मार्ग कदापि सोडत नाही. म्हणून एक विवेकी पुरुषानं हे ध्यानात ठेवलं पाहिजे की कधीही इतरांचं करायचं तर चांगलंच करायचं, वाईट कधीच कोणाचं करू नये. जेथे नाही उत्तम गुण, ते करंटपणाचे लक्षण, बहुतांशी न मने ते अवलक्षण सहजची झाले. येथे करंटपणाचे लक्षण सगळ्यात काय आहे तर उत्तम गुण नसणे हे करंटपणाचे लक्षण आहे. उत्तम गुण घ्यावे, उत्तम शिकवण घ्यावी, उत्तम श्रवण अखंड करत राहावं, जेणेकरून आपल्याकडे बोलले हे करंटपणाची लक्षणं येणार नाही. कार्याकारण सकळ काही, कार्ये तो काहीच नाही, निकामी तो दुःख प्रवाही वाहतची गेला. मग सदा कृती प्रवण असलं पाहिजे, कार्य तत्पर असलं पाहिजे. कार्य तत्पर असलो ना की मग बोलले मनुष्याला काही कमी पडत नाही. लक्ष्मी त्याच्याकडे चालून येत असते. रिकामं राहिलं ना, निकामी तो बोलले दुःख प्रवाही. रिकामा राहिला तर दुःख येत राहतं. रिकामी तो दुःख प्रवाही वाहतची गेला. दुःखाला प्राप्त होणारच आहे हे निश्चित आहे. बहुतांशी मान्य थोडा, त्याच्या पापासी नाही जोडा, निराश्रय पडे उघडा, जेथे तेथे. बोलले बहुतांशी मान्य थोडा आणि त्याच्या पापासी नाही जोडा. बरे बोलले सगळ्यांना इतर जण मानतील असं राहिलं पाहिजे. जो इतरांशी मिळून मिसळून राहत नाही तो पापीच आहे, तो निराश्रयी आहे. आणि तो उघडा पडतो. त्याला कोणीतरी त्या ठिकाणी येऊन बोलले काय करतं, बोलले कोणीतरी त्या ठिकाणी येऊन
त्याला उघडा पाडत असतो म्हणा, किंवा त्याचा अपमान घडून येत असतो. या कारणे अवगुण त्यागावे. अवगुण त्यागावे हे सांगण्यासाठी, हे करंट पण त्यागण्याचं सांगण्यासाठी म्हणून समर्थांनी हा समास दिला. या कारणे अवगुण त्यागावे. उत्तम गुण समजून घ्यावे. उत्तम गुणांची कास धरावी. आणि तेने मनासारखे फावे सकळ काही. म्हणजे आता या ठिकाणी समर्थांनी आपणाला फार सुंदर असं मर्म दिलं. एक सुखाचं सगळं मर्म दिलं, एक आनंदाचं सगळं मर्म या ठिकाणी काढून दिलं. की म्हणाले बाबा मनासारखं झालं पाहिजे असं वाटतं ना, चांगलं झालं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे. या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजून घ्यावे. तेने मनासारखे फावे सकळ काही. म्हणजे हे मनासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. आता या समासामध्ये समर्थांनी आपलं सदान कदा आपलं चांगलंच होईल, आपलं कल्याणच होईल, आपल्या आयुष्यामध्ये आनंदच राहील, याची खूप सारी सूत्रं सांगितलेली आहे. आता या शेवटच्या ओळीमध्ये बोलले तेने मनासारखे फावे. कशामुळे? अवगुण त्यागायचे, उत्तम गुण घ्यायचे. हे एक सूत्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्या आधी पण एक दाखवलं. बोलले कार्याकारण सकळ. कार्य विन तो काहीच नाही. निकामी तो दुःख. बघा, रिकामा राहिला म्हणून दुःख आलेलं आहे. बोलले आळस त्यागून कार्यप्रवण राहिलं पाहिजे. बोलले काहीच त्या ठिकाणी कमी पडणार नाही. निकामी तो दुःख प्रवाही वाहतची गेला. म्हणजे ही एक गोष्ट. आधी काय सांगितलं? म्हणाले अवगुण त्यागायचे, उत्तम गुण घ्यायचे. दुसरं सांगितलं रिकामं राहायचं नाही, कार्य करत राहायचं. आणखीन काय? त्याच्या आधी पण सांगितलं, ते फार महत्त्वाचं आहे. काय सांगितलं? म्हणाले लोकांशी बरे करावे ते उसने सवे. म्हणजे आपलं बरं झालं पाहिजे, आपलं चांगलं झालं पाहिजे. एकच सांगितलं की बाबा रे इतरांचं बरं कर. ही तिसरी गोष्ट. सदा सर्वदा कार्यतत्पर राहिलं पाहिजे, लोकांचं बरं केलं पाहिजे, अवगुण सोडले पाहिजे, उत्तम गुण घेतले पाहिजे. हे असे खूप सारे अशी सुंदर अशी सूत्रे समर्थांनी या समासामध्ये दिली. की 18वी ओळ दिली की म्हणाले बाबा राखावी बहुतांची अंतरे. म्हणजे आपल्याला थोडंसं दुःख झालं तरी चालेल, आपल्याला थोडासा त्रास झाला तरी चालेल, राखावी बहुतांची अंतरे. पण सगळ्यांचं अंतर राखायचं, सगळ्यांचं मन राखायचं आणि निश्चितपणे मग भाग्य प्राप्त होतं. बघा, चांगलं होईल, चांगलं झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे असं बोलतो ना आपण. हे घ्या, हे कर बाबा. आता लोक बाहेर जातात, कोण कुठल्या अंगठी घालतं, कोण कुठला धागा घालतं, कोण कुठला दोरा घालतं. समर्थ म्हणाले हे रिकामे काम करू नको. हे सांगितले ना 4-5 सूत्र, तेवढं लक्षात ठेव बाबा, निश्चितपणे तुझं चांगलं होणार आहे. एक सूत्र काय दाखवलं की सगळ्यांचं अंतर राख, सगळ्यांचं मन राख, सगळ्यांशी चांगलं बोल, कोणाला त्रास देऊ नको. अजून दाखवलेलं आहे जगासी मित्री करीना कठीण शब्द. जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र. बोलण्याचाच सगळा भाग आहे. बोलण्याची गोष्ट आपण सांभाळली पाहिजे, चांगले मित्र केले पाहिजे. भले पाहून करावे शोधून, भले करता भले होते, बुरे करता बुरे. साधं सोपं सरळ आहे. फार अशी सुंदर अशी सूत्र समर्थांनी या समासामध्ये आपणाला दाखवली. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर बोलले करट्यास आळस आवडे. म्हणजे आळस कदापि न करणे. त्या आणखीन एक महत्त्वाचं, सगळ्या गोष्टींचा हिशेब ठेवला पाहिजे. सौदा सूत घेऊन येणे, असं बेहिशेबी राहू नये. खाणं असेल, पिणं असेल, कपडे असेल, लत्ता, पैसे असतील,
हिशेबाला आपण चुकू नये, हिशेब चुकू नये, तर किंमत कदापि कमी होऊ देऊ नये. अशा पद्धतीनं एक करंटपणा जाओ, सुख समृद्धी वैभव आपल्याकडे सगळ्यांच्याकडे येवो, हे समर्थचरणी निवेदन या प्रसंगी आपण मांडूया. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे करंट लक्षण निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.